नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये भाजप आणि संविधान पक्षाच्या नगरसेवक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे। भाजपचे नगरसेवक अभिषेक सौदे आणि संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख एकमेकांना भिडल्याचं चित्र समोर येत आहे। पाण्याच्या विषयावरनं हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दोन नगरसेवकांमध्ये ही हाणामारी झाली। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, काय नेमकं घडलेलं होतं जेव्हा ही हाणामारी झाली? अश्विन, आज नांदेड महापालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा बोलावण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही सभा सुरू झाली। सभा सुरू झाल्याच्या काही वेळानंतर भाजपाचे नगरसेवक अभिषेक सौदे यांनी या सभेत दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला। त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील समर्थन दिलं। परंतु ही जी सभा होती ती विशेष अर्थसंकल्पीय सभा असल्यामुळे या सभेमध्ये केवळ अर्थसंकल्पाविषयकच चर्चा व्हावी अशी मागणी जी आहे ती संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी केली। परंतु त्यानंतर अभिषेक सौदे आणि बाळासाहेब देशमुख या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि पुढे या शाब्दिक चकमकीचं रूपांतर हे हाणामारीत झालं। त्यानंतर उडालेला गोंधळ लक्षात घेऊन महापौरांनी 10 मिनिटांसाठी ही सभा जी आहे ती तहकूब केली। त्यानंतर पूर्ववत सभा सुरू झाली आणि त्यानंतर मात्र कुठलीही अडचण या सभेमध्ये झाली नाही। परंतु पाण्याचा मुद्दा जो आहे तो अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये नको यावरून ही शाब्दिक चकमक उडून त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। अश्विन, योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल।